नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। आपण पाहतोय ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता दुसरीचे प्रश्नसंचातील सर्व प्रश्नसंच। आज आपण पाहणार आहोत 2016 ची प्रश्नपत्रिका, त्यामधील गणित या विषयाचे स्पष्टीकरण। आतापर्यंत झालेल्या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षातच आले असेल की ही परीक्षा खूप सोपी आहे आणि ज्या पालकांचा ग्रह आहे की परीक्षा खूप अवघड असते त्यांनी माझे व्हिडिओ पाहावेत, म्हणजे त्यांचा देखील ग्रह बदलून जाईल आणि नक्कीच त्यांना ही परीक्षा खूप सोपी वाटेल। चला तर बघू, पहिला प्रश्न आहे, जर 3 हा अंक दशक स्थानी असेल, 6 अंक सहस्त्र स्थानी असेल, 0 शतक स्थानी आणि 9 एकक स्थानी असेल तर ती संख्या कोणती। नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, एकक, दशक आणि शतक लिहून घेणार आहोत। सहस्त्र देखील दिले म्हणजे सहस्त्र देखील आपल्याला लिहावं लागेल। तर यामध्ये आपण अंक घालून घेऊ। 3 हा अंक दशक स्थानी आहे, इथं 3 लिहिला बघा। 6 सहस्त्र स्थानी म्हणजे 6 सहस्त्र स्थानी आला, 0 शतक स्थानी आहे आणि 9 एकक स्थानी आहे। इतका सोपा प्रश्न या पद्धतीने सोडवला तर तुम्हाला खूप सोपा जाणार आहे। संख्या आपली कोणती तयार झाली, 6039। कुठं आहे बघा, तिसरा ऑप्शन आहे, तिसरा बरोबर आहे। दुसरा आहे 5039 ही संख्या शब्दात कशी लिहाल म्हटले। 4 अंकी संख्या आहे म्हणजे 1539 नाही, 5309। 300 आहे का, नाही आहे। 5093 आहे का, उलटं नाहीच आहे, म्हणजे यापैकी नाही, हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे। तिसरा बघा, 860 ही संख्या अंकात लिहा म्हटले। 800 म्हटले म्हणजे 3 अंकी बघा, ही 5 अंकी नाही आपली, 806 आहे। 860 विचारले म्हणजे तिसरा ऑप्शन आहे 860, हा आपला ऑप्शन बरोबर असणार आहे। चौथा बघा, 3000 बरोबर दशक किती विचारलेत। असा प्रश्न मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये एक सोडवून दाखवलाय बघा, ते तुम्ही बघितलं की तुम्हाला आणखी सोपा होऊन जाईल। तर पण बघू आपण, 3000 बरोबर किती दशक विचारलेत। दशक काढायचे आहेत, आपण काय करायचं, दशक विचारले म्हणून 3000ला 10 ने बघायचं। 10 एके 10, 10 आणि 30, वरच्या ह्या 2 शून्य राहिल्या म्हणजे 300 दशक हे आपलं उत्तर आलेलं आहे। उत्तर बघा पहिलंच आहे 300 दशक। पाचवं बघा, 1243 अधिक 2032, उत्तर आपल्याला उभ्या मांडणीनं सोडवायचं आहे। इथेच मी बेरीज करते बघा, 3 आणि 2 5, 5 कुठे आहे, तिन्ही संकेत आहेत बघा। 4 आणि 3 7, 7 ऑप्शन कुठं आहे बघा, इथं आहे, ते तिन्हीमध्ये आहे। परत 2 अधिक 0 2च राहणार आहे, म्हणजे 2 ह्या 2 ऑप्शनमध्ये आहे आणि 2 अधिक 1 3, म्हणजे 3275 ही आपली बेरीज झालेली आहे। तुम्ही उभ्या मांडणीने सोडवू शकता, मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे। 6वा बघा, लहानात लहान 3 अंकी संख्येतून 0 वजा केल्यास उत्तर किती येईल म्हटले। 0 वजा करायचं आहे म्हणजे एखाद्या संख्येतून काहीच वजा केलं नाही तर ती उत्तर काय येणार, तीच संख्या येणार। मग लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती असते, आपली लहानात लहान 3 अंकी संख्या 100 आहे। मग 100मधून 0 वजा केले तर आपलं उत्तर 100च येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा आहे। 7वा बघा, जर 20 गुणुले 18 बरोबर तर 18 गुणुले किती। अशा गणितामध्ये सांगितलं आहे की उलटसुलट दिलेलं असतं, यांचा गुणाकार करून जे उत्तर येतं तेच पुढच्या संख्येचा आपण देखील करून उत्तर आलं पाहिजे। म्हणजे 20 गुणुले 18 केले म्हणून आपल्याला इथं 18 गुणुले 20 करावे लागेल, ऑप्शन क्रमांक 1। 8वा बघा, 4.1/4 किलोग्राम बरोबर किती ग्रॅम विचारले। याच्यात काय करायचं आहे, 1/4 म्हणजे पावभाग झाला, किलोचा पावभाग। तर पहिला 4चं काढू, 4 किलोग्राम बरोबर काय येतं, 4000 ग्रॅम येतं। आणि पावचा काय येणार, 1000चा पावभाग हा 250 येतो। 1000चा पावभाग 250, यांची बेरीज करू, 5 2 4, 4250 ग्रॅम येतं बघा। 4250 ग्रॅम दुसरं ऑप्शन आहे। 9वा बघा, जर दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 6 असेल तर ती संख्या कोणती। कोणतीही संख्या मनात धरायची, शेवटचा अंक 6 म्हणजे काय हे बघा समजून देते मी। आता मी माझ्या मनातली संख्या धरली, 2446 असं मी म्हटलं, 3246 म्हटलं बघा। या संख्येमध्ये 6 अंक शेवटी म्हटले म्हणून मी 6 शेवटी लिहिला, शेवटी म्हणजेच एकक स्थानी। तर एकक स्थानी ही 6 संख्या आहे। आपल्याला काय प्रश्न आहे, 6 शेवटी असेल तर विषम संख्या आहे, सम आहे, 1 व 2 आहे का सांगता येत नाही। काय उत्तर येणार याचं, 6 शेवटी आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे इथं विषम संख्या असेल किंवा समसंख्या असेल, तर 6 दिले म्हणून आपल्याला ही समसंख्या दिसते, म्हणून उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा येणार। 10वा बघा प्रश्न, 150 अधिक 350 पैसे बरोबर किती रुपये म्हटले।
आता इथं मी तोंडी करते बघा. 100 अधिक 100, 100 अधिक 300 400 झाले. 50 अधिक 50 100, 400 अधिक 500 पैसे आले आहे माझे. रुपयामध्ये रूपांतर करताना आपण काय करणार, 1 रुपये बरोबर 100 पैसे, मग 5 रुपये बरोबर 500 पैसे येतात. म्हणून आपलं उत्तर पैशाचे रुपयात रूपांतर केल्यानंतर 5 रुपये हे उत्तर आपलं येतो. ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा. 11वा बघा. खालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे म्हटलं. अंशाधिक म्हणजे अंश मोठा पाहिजे. 17/19चा बघा अंश लहान आहे. 51/21, 21पेक्षा 51 हा अंश मोठा आहे. पुढचा तरी पण बघू. 33/37, 33 हा अंश लहान आहे. 41/43, 41 देखील लहान आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आपला आहे ज्याचा अंश मोठा आहे म्हणून तो अंशाधिक अपूर्णांक आहे. 12 बघा. सोबत दिलेली आकृती कोणती आहे. ही आहे आकृती. याचे चारही काटकोन दिलेले आहेत बघा कोपऱ्यामध्ये आणि ह्या चारही बाजू समान दिलेल्या आहेत. तर चारही बाजू समान आणि 4 काटकोन असणारी आकृती आपली या 4 ऑप्शनमधली चौरस हा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 13 बघा. 4 मिनिट बरोबर किती सेकंद होतात म्हटले. आता 1 मिनिट बरोबर पहिला काढायचं. 1 मिनिट बरोबर किती, 60 सेकंद. मग 60 गुणुले काय करायचं आहे आपल्याला, 4 करायचं आहे. 4 0 0 6 24 240 सेकंद हे उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा, ते बरोबर येणार आहे. 14 बघा. 7243 या संख्येतील 7, 3 आणि 4 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल म्हटले. संख्या लिहून घेऊ पहिला आपण. 7243 म्हटले. कोणत्या कोणत्या संख्येची काढायची आहे, 7, 3 आणि 4. आता यांची बेरीज करायची आपल्याला. 7ची बेरीज किती, स्थानिक किंमत काय येणार 7000, अधिक काय करायचं आपल्याला 4ची स्थानिक किंमत 40 आणि 3ची आहे तशी. यांची बेरीज करू. मी उभी मांडणी कशी केली आहे बघा. पहिला 0 अधिक 0 अधिक 3 बरोबर 3, 4 0 7043 आपलं उत्तर येते. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा. 15 बघा. 502 ही संख्या अक्षरात लिहा म्हणले. 3 अंकी आहे म्हणजेच शतक. 5 2 नाही. 520 20 नाही आहे, ही 2 आहे फक्त. 502 म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. हा 1000चा नाही आहे. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 16 बघा. 2797 ही संख्या अंकात कशी दर्शवता येईल म्हटले. 2797 ही बघा खूप मोठी आहे. 2797 म्हणले. ही 79 आहे. 2797 हा तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 17 बघा. 1978 या संख्येपूर्वी येणारी क्रमवार संख्या कोणती म्हटले. संख्येपूर्वी काढायची आहे म्हणजेच काय करायचं आपण तेव्हा संख्येनंतर म्हटलं तर आपण काय करतो, अधिक 1 करतो आणि संख्येपूर्वीची काढताना आपण काय करणार आहोत, वजा 1 करणार आहोत. म्हणजे 8मधून 1 गेले राहिले 7, परत 707, 909 आणि 101 म्हणजे 1977 ही आपला ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा, तो बरोबर येणार आहे. 18 बघा. 649 या संख्येमध्ये 300 मिळवल्यास तुमचे उत्तर काय येईल. आता मिळवायचं म्हणजेच काय करायचं, बेरीज करायची. 649 मध्ये किती मिळवायचे आहेत आपल्याला, 300 मिळवायचे आहेत. 909 404 6 9 949 आपलं उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक तिसरा आहे बघा. 19 बघा. 934मधून वजा 212 करायचे आहेत. आता इथंच मी वजाबाकी करते बघा. 4मधून 2 गेले राहिले 2, 3मधून 1 गेले राहिले 2, 9मधून 2 गेले राहिले 7, 722 आपलं उत्तर येते. ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे बघा, तो बरोबर येणार आहे. 20 बघा. गुण्य 8 व गुणक 11 असेल तर त्यांचा गुणाकार किती येईल म्हटले. म्हणजेच काय करायचं आपला 11 गुणुले 8 करायचे. 11 8 88 ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे. 21 बघा. 3.304 मीटरचे रूपांतर सेंटीमीटरमध्ये करा म्हटले. कसं करायचं, 304 म्हणजे काय पहिला समजून घ्यायचं. 304 म्हणजे पाऊण भाग, मीटरचा पाऊण भाग आणि हे 3 पूर्ण भाग आहेत. म्हणजे 3 मीटर बरोबर काय येणार 300 आणि पाऊण भाग म्हणजे काय, 100चा पाऊण भाग आपला 75 येतो. 375 सेमीमध्ये विचारले म्हणून 375 सेमी ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर येणार आहे. 22 बघा. खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. विषम म्हणजेच काय, 1 3 5 7 9 यापैकी एकक स्थानी ती संख्या पाहिजे. बघू आपण. इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथे 3 आहे. तिन्ही संख्यांमध्ये विषम संख्या दिसत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 4 येणार. सर्व पर्याय बरोबर. 23 बघा. 8.25 रुपये म्हणजे किती पैसे होतील. पैसे विचारले 8.25. सव्वा आपण कशाला म्हणतो, जो आपला पावभाग असतो त्याला सव्वा म्हणतो. म्हणजेच काय 8 रुपये. आता पावभाग रुपयाचा आहे म्हणून ते 100चा पावभाग काय येणार आपला 25 येणार. 8 रुपये 25 पैसे येतात.
मग असं आपण हे या पद्धतीने पण लिहू शकतो. आपल्याला उत्तर मात्र ह्याच्यात नाही आहे रुपये आणि पैशामध्ये, डायरेक्ट असं दिले. मग 8 रुपये 25 पैशाची बेरीज केली तर आपलं काय येते, 8 रुपयाचे 800 अधिक 25 किती येतं, आपलं उत्तर 825 पैसे. आपलं उत्तर 825 पैसे ऑप्शन क्रमांक दुसरा येणार आहे बघा. 24 बघा, 16/25 ही संख्या शब्दात लिहा म्हणले. मी आता वाचलीच. 16/25 पहिला बरोबर आहे, दुसरा बघा (25) असं नाही वाचता येत. अंश 16 हे पण बरोबर नाही आहे आणि (25) अंश 16 (25) बरोबर आहे. बरोबर यातला फक्त पहिला ऑप्शन बरोबर वाटतो. 16/25 या पद्धतीनेच आपल्याला ही संख्या वाचता येणार आहे. 25वा प्रश्न बघा, सोबत दिलेल्या आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत म्हटले. वर्तुळ मोजायचे आहेत. मोजू बघा बाहेरची 1 2 3 4 5 6. खूप सोपं आहे. 6 वर्तुळ आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर येणार आहे. 26 बघा, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही म्हटले. आता आपल्याला माहीत पाहिजे, नेहमी 4 भागत बसायचं नाही. पाठ केलं तर खूप सोपं जाईल. आता 2000 नंतरचे आपण म्हटलं तर 2004 वर्षाने लीप वर्ष बदलतं म्हणून 2004, 2008, 8मध्ये 4 मिळवलं, 2012 म्हणजे इथं ऑप्शन तेच दिलेले आहे. 2004, 8, 12 हे तिन्ही ऑप्शन आहेत लीप वर्ष आहे. पण आपल्याला लीप वर्ष नाही असं विचारले, म्हणजेच यापैकी नाही हा चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 27 बघा, 3748 या संख्येत 7ची स्थानिक किंमत किती मिळेल. 7 कोणत्या स्थानी आहे, एकक, दशक, शतक, म्हणून 7चे स्थानिक किंमत 700 ऑप्शन क्रमांक दुसरा येणार आहे. 28 बघा, 6784 ही संख्या अक्षरात लिहा. मी वाचलीच बघा, 6784 पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे. 29 बघा, 919 ही संख्या अंकात लिहा. शे म्हणजे शतक, 3 अंकी. 999, 991, 990 आणि 919 ही संख्या आपली आहे. चौथा ऑप्शन बरोबर. 30 बघा, जर 99 ही संख्या लहानात लहान 3 अंकी संख्येमध्ये मिळवली तर तुमचे उत्तर किती येईल. आता लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती, 100. 100मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, 99 मिळवायचे आहेत. मग उत्तर काय येतं बघू आपलं, 199. 199 ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर आहे. 31 बघा, 642 अधिक 256 गेले बरोबर. उत्तर काढायचं आपल्याला. 6 आणि 2 8, 4 आणि 5 9 म्हणजेच काय 98 आणि हे 6 आणि 2 8. 898 आपला ऑप्शन क्रमांक पहिलाच बरोबर येतोय बघा. 32 बघा, 940पेक्षा 600 कमी. कमी म्हणजे काय, वजा करायचं. 940मधून 600 कमी करायचे. 600 नंतर 700, 800 आणि 900 म्हणजेच 300 राहतात. 340 उत्तर आपलं येतं ऑप्शन क्रमांक दुसरा. मी अशी बेरीज आणि वजाबाकीची गणितं तुम्हाला समजावून सांगत नाही आहे, कारण की ती उभ्या मांडणीने सोडावी लागतात. तुम्हाला ती त्या पद्धतीने सोडावी लागतील. 33 बघा, जर एका पाठ्यपुस्तकाची किंमत 15 रुपये असेल तर अशा 5 पाठ्यपुस्तकांची किंमत किती असेल म्हटले. 15 गुणिले 5 एकाची दिली, जास्तची काढायची आहे. 15 5 75 रुपये चौथा ऑप्शन आहे बघा. 34 बघा, खालीलपैकी कोणते एकक तुम्ही तुमच्या वर्गाची लांबी मोजण्यासाठी वापराल. लांबी कशामध्ये आपण मोजतो, मीटरमध्ये सांगितले मी. किलोग्राम हे वजन, लिटर हे द्रव पदार्थ, पातळ पदार्थ लिटरमध्ये मोजतात. पण आपल्याला वर्गाची लांबी मोजण्यासाठी आपल्याला मीटरमध्येच मोजावी लागेल. 35 बघा, संख्या मालिका दिलेली आहे. सोबत दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती विषम संख्या आहेत म्हटले. विषम संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. बघू, ही 1 दिसते बघा. 1 2 3 4 5 मला तरी 5 दिसत आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा हा आपला बरोबर असणार आहे. 36 बघा, 325 अधिक 225 पैसे अधिक 50 पैसे बरोबर किती पैसे. एक एक वेळा रुपये विचारतात, इथं पैसे विचारलेत आपल्याला. मी तोंडी करते बघा. 300 अधिक 200 500, हे 25 आणि 25 50 आणि हे 50 100 म्हणजे 300 200 500 आणि हे 100 किती झाले, 600 पैसे झाले. पैशात उत्तर विचारले म्हणून 600 पैसे चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 37 बघा, सोबत दिलेल्या आकृतीतील किती भाग रेखांकित केलेला नाही म्हटले. अशा प्रश्नामध्ये पहिला आपण दिलेले भाग मोजतो आणि रेखांकित केलेले न केलेले नंतर मोजतो. पहिला मोजू 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 म्हणजे सायंत्रिक 18 भाग एकूण आहेत. त्यातल्या आता काय म्हणलेत, रेखांकित केलेला नाही. नाही म्हणजे कुठला, न रंगवलेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 भाग रंगवलेले नाही. पहिलाच ऑप्शन बरोबर आहे आपला. 11/18. आयतामध्ये एकूण किती काटकोन असतात म्हटले. आकृती तुम्हाला माहितीच आहे. आयताची समोरासमोरील 2 बाजू बरोबर असतात. मग आता आयताला 4ही काटकोन असतात, म्हणजे 4ही बाजूंना काटकोन येतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा येणार आहे. 4 उत्तर बरोबर असणार आहे.
खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात म्हटले? फेब्रुवारी महिन्यात बघा 28 दिवस असतात, जून महिन्यात आपल्या 30 दिवस असतात, परत ऑगस्टमध्ये 31 असतात, डिसेंबरमध्ये 31 असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा आपला, जून महिन्यात 30 दिवस असतात. 40 बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 3 हा अंक सहस्त्र स्थानी आहे? सहस्त्र म्हणजेच काय 1000, तर 3 अंक पाहिजे, म्हणजे इथं 1 2 3 4, इथं 4 आहे, इथं 3 आहे बघा, इथं पण 4 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा आपला एकक दशक शतक 1000. 1000 म्हणजे सहस्त्रस्थानी 3 हा अंक आलेला आहे. 41 बघा, 2017 ही संख्या अक्षरात लिहा म्हटले. 217 4 अंकी आहे, म्हणजे 1000 यायला पाहिजे, 2071 नाही आहे, इथं 17 दिसते, 2017 हा ऑप्शन आपला बरोबर आहे. 2107 हा नाही आहे, तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे 2017. 41 झाला. 42 बघा, 8088 ही संख्या अंकात लिहा म्हणले. 8888 नाही आहे, 8088 हा बरोबर आहे, ही 5 अंकी संख्या नाही आहे, 8808 आहे हा, म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आहे 8088, दुसरा ऑप्शन बरोबर आहे. 43 बघा, 653 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये लिहायची आहे. विस्तारित मांडणी करताना आपण संख्येच्या डाव्या साईडनंच आपण मांडणी करत जातो. आता 6 हा शतक स्थानी आहे म्हणून 600 येणार, 5 हा दशक स्थानी आहे म्हणून 50 येणार, आणि अधिक 3 म्हणजे 600 अधिक 50 अधिक 3. कुठं आहे बघू आपण ऑप्शन क्रमांकमध्ये, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे बघा, 600 अधिक 50 अधिक 3, तो बरोबर असणार आहे. 44 बघा, जर 168 ही संख्या 31 मध्ये मिळवली तर तुमचे उत्तर किती येईल? 168 मध्ये 31 मिळवायचं आहे. 8 आणि 1 9, 6 आणि 3 9, 199. उत्तर कुठं आहे बघा, चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 45 बघा, अंकिताने एका पुस्तकातील 538 पाने वाचली तर सागरिकाने त्याच पुस्तकातील 227 पाने वाचली, तर अंकिताने सागरिकापेक्षा किती पाने जास्त वाचली? किती जास्त वाचली किंवा किती कमी वाचली, तेव्हा आपण काय करतो? वजाबाकी करतो. काय आहे 538 वजा काय करायचं आपल्याला 227. 8मधून 7 गेले राहिले 1, 3मधून 2 गेले राहिले 1, 5मधून 2 गेले राहिले 3, 311 पाने काय झालेत? जास्त वाचलेले आहेत. ऑप्शन क्रमांक दुसरा आहे बघा. 46 बघा, जर सर्कल बरोबर 18 असेल तर अशा 6 वर्तुळांची किंमत किती येईल म्हटले. 18चा टेबल पाठ नसेल तर आपण गुणाकार उभ्या मांडणीने करू. 18 गुणुले 6, 8 सांग 48, 4 आले हज्जा, 6 1 6 4 10, म्हणजे 108 आपलं उत्तर येणार आहे. तिसरा आहे ऑप्शन बघा, 18 संग 108. 47 बघा, एका ग्लासची क्षमता 200 मिली असेल तर अशा 4 ग्लासची क्षमता विचारली. एकाची देऊन 4ची म्हणजे जास्तची काढायची आहे. अशा वेळी काय करायचं? 200 गुणुले 4 करायचं. 4 दोन्ही 8 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे 800 मिली. इथं मिलीत विचारले म्हणून आपण इथं 800 मिली हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. 48 बघा, खालीलपैकी कोणती लहानात लहान समसंख्या आहे? सम विचारले आणि लहान पण शोधायचे आहे बघा. 624, 1028, 137, 248 ही आपल्याला या 4 ऑप्शनमध्ये ही लहान दिसते, पण याच्या एकक स्थानी 7 आहे म्हणजे ही विषम संख्या झाली. आपल्याला लहान शोधायचे. 248 आणि 624मध्ये बघा ही तर 4 अंकी मोठी झाली, म्हणजे 248 ही संख्या आपली लहानात लहान समसंख्या येणार आहे. 49 बघा, एका सफरचंदाची किंमत 9 रुपये असेल तर अशा 7 सफरचंदाची किंमत किती? एकाची देऊन जास्तची कडे सांगली आहे 9 7 63 रुपये. पहिला ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. 50 बघा, खालीलपैकी कोणता पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे? पूर्णांकयुक्त म्हटले मी ऑप्शन वाचते बघा, म्हणजे लक्षात येईल. 16/7, दुसरा आहे 7/16, तिसरा आहे 3.8/9 आणि चौथा आहे 35/9. मी आता वाचतानाच लक्षात आलं असेल तुम्हाला की 3.8/9 हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझे खरेच व्हिडिओ आवडत असतील, माझ्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला माझ्या गणिताचे सॉल्युशन समजत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.